हे बघ, तुला बेबी हवंय, बेबी होत नाहीये आणि एंडोमेट्रिओसिस पण आहे. बऱ्याच डॉक्टरांनी तुला सुचवलंय, की तुला सर्जरीच आधी केली पाहिजे आणि मग आपण IVF कडे जाऊ किंवा मग आपण बेबीसाठी नॅचरली ट्राय करू. आता ते बरोबर आहे. पण अनेक वेळेला आम्ही सर्जरी न करता डायरेक्ट IVF पण करतो. जेव्हा अंडी एकदम कमी असतील, म्हणजे AMH आपलं खूप कमी असेल, तर आपण मग सर्जरी करत नाही. कारण सर्जरी केली की अंड्यांचा साठा आणि कमी होतो. समजा ऑलरेडी 1-2 वेळा ऑपरेशन झालेली असतील, त्यामुळे स्ट्रेट अवे मग IVF कडे जातो. कित्येक वेळेला काय असतं, एंडोमेट्रिओसिस दिसतं, बाळ पण राहत नाही. पण जास्त काही दुखत वगैरे नसतं. कारण पेन मॅनेजमेंट इथे करायची नसते. फक्त बेबी हवं असतं. अशा वेळेला पण आपण सर्जरी अव्हॉइड करू शकतो. त्यामुळे तुला पेन नाहीये, नुसतंच एंडोमेट्रिओसिस आहे, कदाचित हे माइल्ड टू मॉडरेट असण्याची शक्यता आहे, तर आपण स्ट्रेट अवे IVF सुद्धा करू शकतो. सर्जरी करायची गरज नाही.